थँक यू. नमस्कार, माझं नाव आहे प्राजक्ता मंगलसिंग राजपूत. शाळेचं नाव आहे शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय. तर माझ्या जो शैक्षणिक साहित्य मी आज तयार केलं आहे त्याचं नाव आहे वनस्पतीचा वय, वनस्पतीच्या रचना आणि त्याची कार्य. हे करत असताना शक्यतोवर मी ही काळजी घेतलेली आहे की शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसं उपयोगी पडेल आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ते मी कसं एक्सप्लेन करू शकेल वर्गात. खूप जास्त डिटेल तर हे करत असताना याच्यामध्ये जेव्हा आपण एखादं फुलाची रचना शिकवतोय त्यावेळेला जर खरं फूल दाखवलं तर ते एवढंच असतं. म्हणून मग मोठ्या पद्धतीने फूल तयार केले आणि त्याचे जे वेगवेगळे अवयव असतात ते दाखवण्यासाठी त्या ठिकाणी मॅग्नेटिक स्टिक वापरून त्या पद्धतीने तिथे ती नावं पेस्ट करता येतात. याचा उपयोग दोन पद्धतीने होतो. एक तर मी विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवते त्यावेळेला सुद्धा मला त्याचा वापर करता येतो आणि दुसरं मूल्यमापन जेव्हा मला करून घ्यायचं आहे त्यावेळेला मी ह्या सगळ्या स्टिक काढून त्यांना ॲज अ खेळ म्हणून पण हे मी देऊ शकते. सोबतच मी झाडाचे अंतरंग, फळांचे प्रकार, पान, मूळ या सगळ्याचे सुद्धा वेगवेगळे खेळ स्वरूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सर. तो एक खेळ आहे ॲक्च्युली. QR कोड जे असतात ना, तर आमच्या शाळेमध्ये मुलांजवळ आहे ना QR कोड टॅब असतात. तर त्या टॅबवरनं सपोज मी शिकवलं आहे आणि मुलांनी हा अभ्यास पण केला आहे, पण लेटर ऑन म्हणजे जेव्हा परीक्षेच्या अगोदर जेव्हा शिक्षक नाही आणि त्यांना सेल्फ लर्निंग करायचं आहे तर ह्या QR कोडला स्कॅन करून ते सेम त्या टॉपिकचा तो व्हिडिओ त्यावेळेला त्यांच्यासमोर प्ले होईल आणि ज्या पद्धतीने वर्गात शिकवलं गेलं त्याच पद्धतीचं ते पुन्हा रिव्हिजन स्वरूपामध्ये त्यांना ते होईल. हा प्रत्येक QR कोड जो आहे तो त्या विषयाशी संबंधित तयार केलेला आहे. मग त्या ठिकाणी फक्त पानाच्या संदर्भातच माहिती मिळेल. जर फुलाचा QR कोड आहे तोच हे केल्यावर फक्त फुलाचीच माहिती आणि त्याचे अवयव, त्याची रचना आणि पुस्तकातल्या घटकाशी संबंधित तो व्हिडिओ तयार करून त्यावर अपलोड केलेला आहे. कसं सुचलं तुम्हाला की हे असं बनवायचं असं काय साहित्य? हे साहित्य बनवण्यामागे पहिले तर सगळ्यात आधी जेव्हा मी हिबिस्कसचं डिसेक्शन शिकवते तेव्हा मी ह्या साईजचं फूल घेऊन मी मुलांना पार्ट शिकवत असते, बरोबर. आणि हे ज्या वेळेला माझ्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत तर हे फूल फक्त मलाच नीट दिसतंय. 50वा विद्यार्थी जो शेवटी बसलाय त्याला ते दिसतच नाही. त्यातून ही संकल्पना निर्माण झाली की मोठ्या स्वरूपात हे बनवलं पाहिजे. पण बनवता बनवता मग लक्षात आलं की जेव्हा शिकवतो त्यावेळेला तर हे वापरलं जात आहे, पण 2 महिन्यानंतर युनिट टेस्टच्या वेळेला किंवा 6माही परीक्षेच्या वेळेस काय होतं की शिक्षक पण तिथं कधी नसतो उपलब्ध आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळी शंका असते. म्हणजे कोणाला फुलाच्या भागामध्ये शंका असेल, कोणाला स्टेममध्ये प्रॉब्लेम असू शकेल. मग त्यावेळेला काय करायचं? मग शिक्षक पुन्हा सगळी रिव्हिजन घेईल तर त्याचा वेळ जातो आणि तेवढा वेळ पण त्याच्याकडे नसतो. मग त्यातून QR कोडचा कन्सेप्ट बाहेर आला की सेल्फ लर्निंगमध्ये त्यांना हेल्प झाली पाहिजे. हे बनवण्यासाठी जे खर्च लागला या सगळ्यासाठी मला ह्याच्यासाठी मी सनबोर्ड वापरलेले आहेत, बरोबर. हे सनबोर्ड मटेरियल जे आहे ते अगदी स्वस्त असतं, जास्त महाग मिळत नाही. पूर्ण टोटल सगळ्याचा खर्च माझा 1000 आहे. आणि हे 1000 रुपये तुम्हाला शाळांनी दिली, प्रशासनाने दिली का तुम्ही स्वतःकडे खर्च केलेला आहे? नाही, याच्यासाठी प्रशासनाचं तर माहीत नाही मला, पण आमची शाळा आम्हाला मदत करते यात. नमस्ते, मैं हूँ डॉक्टर आरती केशव बागले. मेरा स्कूल का नाम है डॉक्टर दत्ता सामंत माध्यमिक विद्यालय कांजूरमार्ग वेस्ट. हमारा एक ही स्कूल है. और माझ्या प्रोजेक्टचं मराठीत सांगू? माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे मोशन अँड टाईप्सचं नाव आहे मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन. या ठिकाणी मी पूर्ण चॅप्टर जो आहे मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन तो ह्या एका याच्यातून मी क्लिअर केलेला आहे. म्हणजे ह्या एकाच साहित्यातून आपल्याला
एकाच साहित्यातून आपल्याला सगळे टाईप्स मोशनचे दाखवत येतात. फॉर एक्झाम्पल हे मोशनचे मेन 2 टाईप्स आहेत, लिनियर मोशन आणि नॉन लिनियर मोशन. सो लिनियर मोशन आणि नॉन लिनियर मोशन आपण यातून दाखवू शकतो की यातून आता हे लिनियर आणि इकडून तर जातं हा नॉन लिनियर. त्याच्यानंतर आपण लिनियर मोशनचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे युनिफॉर्म लिनियर मोशन, दुसरं म्हणजे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता हे झाले लिनियर मोशनचे 2 प्रकार. त्याच्यानंतर नॉन लिनियर मोशनचे आपले 4 प्रकार आहेत सर. तर त्याच्यामध्ये आपलं पिरियॉडिक मोशन म्हणजे घड्याळाचे काटे आपले कंटिन्यू फिरतात आणि एका ठराविक पिरियडनंतर ते एका संख्येवर येतात. सो हे पिरियॉडिक मोशन. हे आपलं रॅन्डम मोशन. त्याच्यानंतर या ठिकाणून जर आपण बॉल टाकला तर या ठिकाणी आपले 2 मोशन दिसतात, एक म्हणजे ऑसिलेटरी मोशन आणि दुसरं म्हणजे सर्क्युलर मोशन. मग आता या एका साहित्यातून आपण सगळं त्यांना समजावून सांगितलं आहे. मग आता त्यांना काय आकलन झालं आहे त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण मुलांना विचारू शकतो की हे जेव्हा साहित्य आपण चालू करतोय तर याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते मोशन दिसतात. तर मुलं आपल्याला नॉर्मली फक्त सर्क्युलर मोशन सांगतात. मग आपण अजून त्यांना थोडासा विचार करायला वेळ देतो की अजून कुठलं मोशन याच्यामध्ये दिसतं. तेव्हा मुलं थोडा विचार करून म्हणजे एखादा मुलगा तर तो सांगू शकतो की यामध्ये पिरियॉडिक मोशन पण आहे, कारण ठराविक पिरियड नंतर अर्थ सनचं रोटेशन कंप्लीट करते किंवा मून पण सनचं अर्थचं रोटेशन कंप्लीट करतो, तो ठराविक आहे. हे पण करून दाखवायचं आणि याच्यामध्ये जर आपण कलर्स टाकले तर आपल्याला त्याचे पार्टिकल्स खाली जाताना दिसतात. हो. आणि नंतर मग आपण आता मुलांना आकलन झाल्यानंतर मुलांना उपयोजन करण्यासाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे किती समजलं आहे हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे खेळ खेळतात, जी खेळणी खेळतात किंवा जे तुम्ही फनफेअरमध्ये वगैरे जातात तर कुठल्या गोष्टींमध्ये तुम्हाला कोणकोणते मोशन आढळतात ते तुम्ही एखादी वस्तू बनवून आणा आणि त्यातून तुमचं मोशन क्लिअर करा. सो मुलं अशी वेगवेगळ्या वस्तू घेऊन येतात, मग त्याच्यामध्ये त्यांना हे एक आणतात. तर मग याच्यामध्ये कुठलं मोशन दिसतं, जसं फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सर्क्युलर मोशन दिसतं. दुसरं की हे चालू झाल्यानंतर एक ठराविक पिरियडमध्ये एक राऊंड कंप्लीट करतं तर त्याच्यामध्ये पिरियॉडिक मोशन दिसतं. हे जे आहे याच्यामध्ये ऑसिलेटरी मोशन दिसतं. त्याच्यानंतर जेव्हा आपण यात बसतो आणि जेव्हा ते फास्ट चालू होतं तेव्हा आपण इकडे तिकडे हलतो तर त्या ठिकाणी रॅन्डम मोशन दिसतं. त्याच्यानंतर हे जे खेळणं आहे हे सर्क्युलर मोशनचं आहे. आता इथे फॅन नाही ना, ते कंटिन्यू फिरतं. त्याच्यानंतर हे तर तुम्हाला माहिती भिंगरी जर फिरवली आपण ते पण फिरलं तर ते सर्क्युलर मोशन आहे. हे आपलं ऑसिलेटरी मोशन आहे. आणि हे जर बबल्स आपण उडवले तर हे रॅन्डम मोशन आहे. आणि या ठिकाणी आपण सगळं झाल्यानंतर मुलांना समजलं की नाही, एखाद्या तासाला आपण ऑफ तासाला जातो तर हे साहित्य आपण घेऊन जाऊ शकतो आणि याच्यातून आपण मुलांना फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी दाखवलं हे एक्झाम्पल्स दाखवले आणि एक्झाम्पल्समधून विचारले की हे एक्झाम्पल कुठल्या टाईपचं आहे तर ते टाईप सांगतात. मग त्याची डेफिनेशन सांगतात, मग डेफिनेशन आपण इथे चेक करायची. मग सर्क्युलर मोशन आणि पिरियॉडिक मोशनमध्ये काय फरक आहे ते त्यांना आपण विचारू शकतो. त्याच्यानंतर यावर आपण एक छोटासा मूवी मुलांना दाखवू शकतो, एक मनोरंजन म्हणून. सगळं शिकल्यानंतर जेव्हा मुलांना समजतं आणि जेव्हा आपण रिव्हिजन म्हणून घ्यायला जातो तर तेव्हा आपण या ठिकाणी छोटासा मूवी आपण त्यांना दाखवू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे वगैरे त्या ठिकाणी मूव्ह करतात ते. तर त्याच्यामध्ये त्यांना कळतं की म्हणजे ते गेस करू शकतात की हे कुठलं मोशन आहे, ते कुठलं मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, रॅन्डम मोशन आहे, या प्रकारचं गेसिंग करू शकतात. म्हणजे मनोरंजनातून मुलं शिकतात. थैंक यू. कैसे बनाया? ये सिर्फ मैंने यहाँ पे कार्डबोर्ड लगाया 3. कार्डबोर्ड लगाने के बाद उसको ब्लैक पेपर लगाया, यहाँ पे ब्लैक पेपर लगाया और ये सिंपल जो प्लास्टिक का शीट मिलता है वो वहाँ पे लगाया 10 रुपये का बस. Aisha Khan, I am from Eden High School and Junior College, and my project topic is waste management. Today I'm going to show you how to we can manage the waste and we can get other products or byproducts of the waste. So here I'm having
papers. If I burn this paper, now I'll get the electricity. I'm gonna show you the things. Okay, so from that heat now my heating panel will get heat will absorb. No shoes, sir. Okay, and we will get electricity, sir. Here my already my bulbs has started blinking, sir. Okay, and the smoke which are coming from this heating chamber, it will get absorbed and get sucked by this motor. This motor works in this electricity which is produced from heating panel only. We are not going to supply any outer source here. The electricity which is producing from this panel, and the electricity will get used here. Okay, and this motor will suck and absorb the smoke which is coming from this chamber, and we will transfer this smoke into heating chamber, sir. Heating chamber has two compartments. The outer layer of the heating chamber is covered with wet soil. The inner layer is covered with dried soil. The use or the function of wet soil is to reduce the temperature of the smoke, and dried soil is used to trap the elements, hazardous elements like dioxins and soot and all black powders. So that will get absorbed or stuck or trapped in this dried soil, and that smoke, after filtration, smoke get collected into these collectors. Here in this collector we will get smoke, and that smoke can be used for carbon based ink. We can get carbon based ink from that smoke only. Okay, the things which we are getting here, we will add camphor powder as a preservative, and we will add water. We'll blend them, we'll get carbon based ink. So from burning of waste, we will get electricity, and the smoke which we are getting will get filtered, and we will get fresh air, and the residue which we are getting, we can use that as a land filling purpose only. That's it, sir. क्वेश्चन है, हाँ, सर। प्लास्टिक के जो ईंटें हैं, ये बनाने वगैरह का तो ये 5-6 साल से हो रहा है, तो इसमें नया क्या है? सर, मेरा प्लास्टिक के लिए टोटली डिफरेंट प्रोसेस है, सर। ये सिर्फ हमारा जो पेपर्स होता है वो बर्न कर सकते हैं हम लोग, सर। और जो हमारे फॉसिल्स होते हैं, जो हमारे गेहूँ धान के जो खेत होते हैं, कटिंग करने के बाद सर उसको बर्न करके इसे हम लोग वेस्ट कर देते हैं उसको, और वो स्मोक से पोल्यूशन होता है। तो वो जो हमारा धान से वो जो बनता पुआल वगैरह है, उसको हम लोग बर्न करके इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस कर सकते हैं, और उसका स्मोक हम लोग फिल्टर कर सकते हैं, सर। और वो स्मोक फिल्टर करके हम लोग उसको मल्टीपर्पज़ से यूज़ कर सकते हैं। एक तो कार्बन बेस्ड इंक भी बन सकता है, वो जो बोर्ड मार्कर वगैरह हम लोग यूज़ करते हैं बोर्ड पे, वाइट बोर्ड पे, और जो उसके रेसिड्यू मिलते हैं सर, उसको लैंड फिलिंग के लिए यूज़ कर सकते हैं हम लोग, और रोड मेकिंग पर्पज़ के लिए यूज़ कर सकते हैं। थैंक यू, हाँ, इसमें क्या है, मैंने कर्ड लिया है। कर्ड में मैंने स्लाइड पे थोड़ा सा लिया है। अभी मैं इसमें लैक्टोबैसिलस देखूंगी तो दिखेंगे क्या? नहीं दिखेंगे, क्योंकि वो वाइट है। इसके लिए मैंने मिथिलीन ब्लू, जो सॉल्यूशन हमारे केमिस्ट्री में रहता है, पता है, ब्लू कलर का, उसमें थोड़ा सा डाला है। और इसमें आप देख सकते हैं रॉड शेप के लैक्टोबैसिलस आपको दिख सकते हैं। देखो एक एक बार, दिख रहे? छोटे छोटे हैं, स्मॉल है। देखो देखो, धीरे से, आराम से देखो। दिख रहा है क्या? ठीक है, हो गया सबका। मैं आगे का बता देती हूँ। ठीक है, ये क्या है बोलो? ये पता है? ये गुड कंडक्टर और बैड कंडक्टर। पेंसिल क्या है? गुड कंडक्टर और बैड कंडक्टर है। कैसे?
देखो गुड कंडक्टर है। ये क्या है? मैग्नीशियम स्टिप। आप यूज करते हैं इसको लैब में। अभी ये गुड कंडक्टर है या बैड कंडक्टर है? कैसे? गुड कंडक्टर। थोड़ा तो टिपेटेगा, जलेगा थोड़ा है। तो अभी मुझे बताओ, हमारी बॉडी गुड कंडक्टर है या बैड कंडक्टर है? क्यों? बोथ? बोथ कैसे? गुड कंडक्टर है या बैड कंडक्टर है हमारी बॉडी? हाँ, क्यों? क्योंकि नहीं, हमारे अंदर क्या है? वाटर है। अभी हम प्यूरिफाई वाटर लेंगे, वो गुड कंडक्टर है या बैड कंडक्टर है? नहीं, बैड कंडक्टर है, क्योंकि वो प्यूरिफाई होके आता है। ठीक है। अभी ये रेजोनेंस का प्रैक्टिकल है, ये 12th में प्रैक्टिकल है। ठीक है। इसमें हम क्या कर सकते हैं? साउंड कम, स्पीड हम देख सकते हैं। अभी बाहर के साऊंड का हम कर सकते हैं क्या? हां, मोजू शकतो का? नाही मोजू शकत, पण आपण हे करू शकतो. कसं का? इथे येत आहे का तुम्ही? आप इधर आ सकते हो, आ जाओ ना. अभी देखो, आ जाओ. थोड़ा वाइब्रेशन है, आ रहे हैं? यस। हाँ, तो इससे हम क्या कर सकते हैं? करो ना, आप भी करो, आपको पता चलेगा. हो रहा है? वो ऐसे टेक्निक से देखो, ये ऐसे पकड़ना है, ये ऐसे करना है. हो रहा है वाइब्रेट? देखो ना, इसके हम क्या कर सकते हैं? आ रहा है ना? करो, करना है तो करो. हाँ, जोर से जोर से और एकदम जोर का. ये ऐसे पकड़ के करना है. आ रहा है? हाँ, इसके अलग अलग, इसको बोलते हैं ट्यूनिंग फोर्क. इसके अलग अलग देखो फ्रीक्वेंसी है. अभी वो ये 480 का है, ये 351 का है. ये भी करके देखो. ये सब हाँ, साउंड का अलग अलग आपको आवाज आएगा. जोर जोर से जोर से हो रहा है? नहीं, आ रहा है थोड़ा. देखो देखो सब. अक्सर हम देखते हैं कि मेरा नाम अंसारी शोएब अहमद, अजीज़ अहमद, और स्कूल का नाम अंजुमन तबलीगुल इस्लाम उर्दू हाई स्कूल. माय प्रोजेक्ट सेव वाटर फॉर द सेव लाइफ. मुझे बच्चों को समझाना है कि भाई पानी का जो वेस्ट होता है किस किस तरीके से होता है. हम अपने घरों में पानी वेस्ट किस किस तरीके से करते हैं. बराबर, पहले तो हम बताते हैं कि नल खुला छोड़ देते हैं प्लांट्स के लिए. तो इसको एहतियात के लिए कि पानी का जितना इस्तेमाल है उतना ही हम करें. उसी तरीके से हम बकेट में पानी बहने के लिए छोड़ देते हैं. पानी छोड़ने की वजह क्या है कि हम ऐसे लोगों की सहायता या मुश्किल को हल नहीं कर सकते हैं. उसी तरीके से हम देखेंगे कि नल, अक्सर देखते हैं कि नल और बकेट पूरा बहता हुआ आता है. क्या हम इनकी मदद कर सकते हैं? नहीं. क्यों करेंगे? क्योंकि हम पानी बहने में माहिर हैं, मतलब होशियार है, ज़्यादा है ना. और थर्ड, हम कार जब धोते हैं तो हाथ का भी इस्तेमाल कर सकते हैं, बकेट वगैरह का सब चीज़ का इस्तेमाल कर सकते हैं. इसीलिए ठीक है. इसी तरीके से हम शावर में जब नहाते हैं तो बकेट और इसका इस्तेमाल कर सकते हैं. हाँ, पानी ज़्यादा वेस्ट करने से पूरी बिल्डिंग के अंदर प्रॉब्लम हो गया है. आज बच्चे की स्कूल मिस हो गई है. आज एक सर का बैग पूरा गंदगी में गिर गया है, और सब्ज़ी वगैरह है पूरी गंदी हो चुकी है. हमने इनके लिए कुछ नहीं किया. मेरा सेकंड ऑप्शन है गांव, विलेज. इसी तरीके से हम गांव में आएंगे तो देखेंगे कि एक माँ, एक बाप कैसी पीड़ित हालत में है कि उनका जवान बच्चा मर गया. इनकी रोज़गारी हल फसल से ही सब कुछ होता है. आज ये बच्चा माँ बाप से महरूम रह गया. इसी तरीके से आज उसने ज़िंदगी ऐसी चालू कर दिया. इसकी बचपन आज इनकी तकलीफ़ में जा रहा है. हमने कभी इनके बारे में नहीं सोचा. हम देख सकते हैं शेर, अगर पहाड़ी इलाके में अगर शेर नीचे आ रहा है तो मतलब यहाँ लोगों को ख़तरा है. ख़तरा ऐसा है कि पानी ना होने से, शेर नीचे आने की वजह क्या है कि वहाँ के अतराफ़ के जानवर उसको खाने के लिए नहीं मिल रहे, इसलिए वो लोगों पे हमला करेगा आते कुछ दिनों में. इसी तरीके से हम ये तकलीफ़ को देख के तो हमने एक प्रोजेक्ट ग्रीन सिटी बनाया है, जिससे हमारा पानी
और हमारा वॉचमैन अलर्ट हो सके। इस तरीके से हम देख सकते हैं कि हमारी ग्रीन सिटी में आज वो सर बच्चा झूले पे है, आज ये बच्चा क्रिकेट खेल रहा है, आज ये नानी नाना पार्क में बैठे हुए हैं, आज ये बच्चा स्कूल जा रहा है। ये सब देखते हुए हमने एक बच्चों का 5th और 6th का प्रोजेक्ट को हमने वो किया है। दिखा सकता हूँ मैं आपको। देखिए पानी होने की पहले 25 ml पे ग्रीन लाइट आएगी, 500 पे ब्लू लाइट आएगी और 75 ml पे येलो लाइट आएगी, और जैसी रेड लाइट आएगी वैसे हम अलार्म से होशियार हो सकते हैं। यही है आज लोगों ने न्यूज़ में देखा है तो आंदोलन पे आगे, सेव वाटर फॉर द सेफ लाइफ। हम चाहते हैं कि हर घर में ऐसी मशीन हो और ऐसी दुविधा से लोग दूर हो सके। धन्यवाद, शुक्रिया। ये कौन सी क्लास के ये 5th और 6th Fifth। वाटर लेवल। और ये आइडिया आपको कैसा है कि ये आइडिया मैंने खुद ने किया हूँ, खुद कैसे ने। आपको कुछ दिखा होगा ना कि नहीं, मैंने ऐसा देखा कि सर अक्सर हमारी बिल्डिंग के आजू बाजू में अतराफ़ में ऐसे बहुत प्रॉब्लम देखता ही रहता हूँ, और उसके बाद में न्यूज़ वगैरह में ये भी हमने देख लिया। उसी तरीके से हमने सोचा कि भाई 5th वालों को, आजकल के बच्चे जो स्कूल से आते हैं तो डायरेक्ट प्रोडक्ट पे जाते हैं, तो प्रोडक्ट से पहले उनको यहाँ पे बताएं कि भाई उनकी फैमिली में कैसे पानी के ये सब वेस्ट हो रहे हैं, हमारी सोसाइटी में कैसे हो रहा है, हमारे घरों के अतराफ़ में कैसे चेंज हो रहा है, और ऐसी दुविधा को कौन सोचेगा, ऐसे गरीबों की सहायता कौन करेगा। आज ये लोग ने आंदोलन पे आए हैं, वो बात सही है, लेकिन आंदोलन आने का वो मकसद नहीं, मकसद ये है कि ऐसी हालत और ऐसी हालत का बचाव चाहिए ताकि इन बच्चों, न्यू जनरेशन हमसे बेहतर आगे के देश को संभाले। मेरा नाम मराठीत बोलू कसं? हां, माझं नाव प्रमोद जयसिंग पाटील. शाळेचं नाव आहे चंबूर वेलफेअर मराठी शाळा. माझ्या प्रकल्पाचं नाव आहे 2 आरशामधील प्रतिमांची संख्या. हां, तर मी तुम्हाला प्रकल्प जरा समजावून सांगतो. 2 आरशामध्ये कोनमापकाच्या सहाय्याने काही अंशाचा कोन तयार केल्यास प्रतिमांची संख्या मिळते. तर उदाहरणार्थ मी 60 अंशांचा कोन तयार केला, हां, तर त्याची नोंद मी दिलेल्या तक्त्यामध्ये घेतली. तर आणि मूळ वस्तू 1 ते ती मी आरशासमोर ठेवली असता मिळणाऱ्या प्रतिमांची संख्या 1 2 3 4 5 संख्या प्रतिमांची मिळाली. मूळ वस्तू 1 असा षटकोन तयार झाला. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये विज्ञानही दाखवलं गेलं आणि भूमिती आकृती तयार होते. मग त्या प्रकारे असून ती आपण एमध्ये तशी नोंद घेतली. तशीच पुढची कृती सेम. दुसरी कृती आहे 90 अंशाचा कोन. दुसरी कृती केली, 90 अंशाचा कोन घेतला असता मूळ वस्तू 1 ठेवली असता मिळणारी प्रतिमांची संख्या 3 आहे. तर त्यापासून भूमिती आकृती जी होती ते चौकोन, मग त्याची नोंद आपण दिलेल्या तक्त्यामध्ये घेत आहोत. अशा प्रकारे पुढची पण एक आहे सी. मग त्याचं 120 अंशाचा कोन घेतला असता मूळ वस्तू आरशासमोर ठेवली असता मिळणाऱ्या संख्या प्रतिमांची संख्या 2 आहे व मूळ वस्तू 1, त्यापासून हा त्रिकोण तयार होतो. त्याची नोंद त्याच्यामध्ये घेतलेली आहे तक्त्यामध्ये. त्याप्रमाणे सूत्रही दिलेलं आहे, n बरोबर 360/a. त्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन केलं असता मिळणाऱ्या प्रतिमांची संख्या व त्यापासून भूमिती आकृती तयार होते. त्याचा हा फॉर्म्युला आपण इथे दिलेला आहे. आणि हा प्रकल्प जो केला आहे, ह्याचं मटेरियल जे वापरलं गेलेलं आहे पूर्ण वेस्टपासून बेस्ट आहे, कारण जास्त खर्चही आलेला नाही आहे. आणि हा प्रयोग इयत्ता 9वीसाठी आता सध्या आपण मुलांना शिकवतो. तर हा प्रयोगशाळेमध्ये ठेवला असता मुलांना दाखवण्यात येता व ते इझिली मुलं करू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे. My name is Alfaz Anwar Khan. I am from Kartika High School as a lab assistant. I've made the smart chemical storage rack. जिसे कि हम लोग रोज़ प्रैक्टिकल्स करते हैं तो स्टूडेंट्स आते हैं, कापर भी बॉटल रख देते हैं केमिकल की, जिसकी वजह से बहुत बार एक्सीडेंट्स होने के चांसेस बढ़ जाते हैं. बहुत बार एक्सीडेंट हो भी चुके हैं क्योंकि केमिकल मिक्स होता है तो एक्सीडेंट्स होते हैं. ठीक है, उसका ये हम लोग का सल्यूशन है, एक स्मार्ट केमिकल स्टोरेज रैक, जिसे कि मैंने इसमें RFD टेक्नोलॉजी यूज़ किया है, जो कि सेंस करती है और हमें एक प्रॉपर प्लेस बताती है. और इसके हम लोग और भी एग्जांपल्स है, जैसे कि हम लोग इसे बेसिक और एसिडिक के अंदर हम लोग ने इसे बाइफिकेट करा है. ठीक है, जैसे कि ये सेंसर है, 2 टाइप के सेंसर आते हैं. ये वाला एक आता है, एक कार्ड रीडर टाइप आता है,
हम लोगों ने दोनों यूज़ किया है दिखाने के लिए। जैसे कि हम लोग ये रीडर पे हम लोग स्कैन करते हैं तो हमें रेड लाइट आती है और बजर बताते हैं, मतलब ये मुझे हमें बताता है कि ये शेल्फ़ का ये बॉटल नहीं है। फिर हम लोग दूसरे शेल्फ़ में, यहाँ पर दूसरे शेल्फ़ का इंडिकेटर है, रीडर है, जैसे कि हम लोग ये स्कैन करते हैं तो ये हमें ये लाइट बताती है कि इसे कहाँ प्लेस करना है, तो हम लोग इसे यहाँ पर प्लेस कर देते हैं। वैसा ही दूसरा बॉटल उठाया है, यहाँ पर प्लेस किया, यहाँ पे ग्रीन लाइट आई, हम लोग ने यहाँ पे उसे प्लेस कर दी। ठीक है, इसका सबसे अच्छा यूजेज ये है कि ये एक लर्निंग प्रोसेस भी है, जैसे कि हम लोग ने इसे बाइफिकेट किया है एसिडिक और बेस में। अभी एज अ स्टूडेंट मुझे पता नहीं है कि ये केमिकल एसिडिक है या बेसिक है। ठीक है, तो मैं क्या करूँगा, सबसे पहले हम लोग इसे स्कैन करते हैं। अगर यहाँ पर लाइट जलती है तो मुझे पता चलता है कि ये केमिकल H2SO4 है एसिडिक। बट जैसे मैं उसे उसके प्लेस पे प्लेस करता हूँ तो मुझे उसका नाम भी पता चल जाता है, सल्फ्यूरिक एसिड। इससे ये होता है कि जब स्टूडेंट्स उसे यूज़ करते हैं तो उन्हें केमिकल का नाम और हम लोग का केमिकल फार्मूला याद होते रहता है। जैसे कि वीकली बेसिस पे वो लोग प्रैक्टिकल्स करने आते हैं, तो ये यूजेस है। इससे फ़न वे में अरेंजमेंट भी होता है और साथ में एक लर्निंग प्रोसेस भी। इसमें बहुत सारा हम लोग मॉडिफिकेशन कर सकते हैं, जैसे कि इसमें एक LCD डिस्प्ले लगा दिया है, 200 रुपीज़ का LCD डिस्प्ले आता है। तो LCD डिस्प्ले हमें ये बता देगा कि केमिकल कब एक्सपायर हो रहा है। ठीक है, इसके अंदर हम लोग वेट सेंसर लगा सकते हैं। अगर हम लोग ने इसमें वेट सेंसर लगाया तो हमें ये पता चलेगा कि केमिकल ख़त्म होने वाला रहेगा, तो हमें एक बजर में साउंड आता है तो हम लोग उसे फिल कर सकते हैं। ठीक है, उसके अंदर और भी आता है RFD, ये जो हम लोग ने यहाँ पर यूज़ किया है वो हम लोग यहाँ पर एक ऑर्किक प्लेस कर देंगे। तो अगर फोर्सफुली इनकरेक्ट प्लेस पर हम लोग हमारा बॉटल रखते हैं तो वो बजर करेगा कि उसे हटा, दिस इज़ इनकरेक्ट प्लेस। यहाँ पर हम लोग ने एड्रीनो यूज़ किया है, इसके अंदर कोडिंग करना होता है। और यहाँ पर ये हमारा एक एड्रीनो प्रोसेसर है और ये RFD हमारा सेंसर है। थैंक यू। ये मेरा प्रश्न ऐसा है कि ये शहरों के लिए ठीक है, लेकिन जहाँ पर बिजली नहीं पहुँची है अभी तक हिंदुस्तान में, वहाँ पर ये पॉसिबल है क्या? पॉसिबल, बैटरी यूज़ कर सकते हैं। अभी मैं पावर बैंक यूज़ कर रहा हूँ। लेकिन पावर बैंक चार्ज करने के लिए हाँ, भी तो हम लोग बैटरी यूज़ कर सकते हैं। फिर बैटरी ये स्मार्ट है, क्योंकि बैटरी चार्ज करने के लिए भी जो है तो इलेक्ट्रिसिटी की ज़रूरत होगी। कुछ ऐसे गांव भी है जहाँ पर ये है ही नहीं। हाँ, तो हम लोग को उसे मैनुअली यूज़ करना पड़ेगा। फिर नंबरिंग कर सकते हैं केमिकल्स में, स्टोरेज पे नंबरिंग कर सकते हैं। ये इलेक्ट्रॉनिकली यूज़ होगा, विदाउट इलेक्ट्रिसिटी नॉट पॉसिबल। माझं नाव दयानंद रेवप्पा गायकवाड. माझ्या शाळेचं नाव आहे यशवंतचंदजी सावंत विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज भांडूप वेस्ट. आणि माझ्या प्रकल्पाचं नाव आहे वेस्ट इज बेस्ट, टाकाऊपासून टिकाऊ बनवणे. जेव्हा आपण प्रयोगशाळेमध्ये मुलांना प्रयोग दाखवतो त्यावेळेस कधी लाईट असते कधी नसते. प्रयोग दाखवणं एमर्जन्सी असतं. प्रॅक्टिकलच्या वेळेस, बोर्डाच्या प्रॅक्टिकलच्या वेळेस जर लाईट गेली तर आपण लाईट आणणार कुठून? मग तो उद्देश समोर ठेवून का नाही आम्ही या टाकाऊपासून टिकाऊ या वस्तू ह्या जमा करून मॅग्नेटपासून आम्ही ही लाईट तयार केलेली आहे. याचं नाव गतिज ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करणे. आणि त्याच्यामुळं का नाही आम्ही हे एक असं प्रोग्राम, हे बघा हे गतिज आहे. त्या गतिजपासून इथून ऊर्जा तयार होते आणि हे मॅग्नेटमध्ये येते. मॅग्नेटमध्ये आल्यानंतर मग इथून का नाही आम्ही हे आर्थिंग लावून इथं लाईट तयार केलेली आहे की एमर्जन्सी वापरण्यासाठी. हे प्रॅक्टिकली आम्ही कमी खर्चामध्ये तयार करून मुलांना दाखवलेलं आहे. कारण ह्या कमी खर्चामध्ये मुलं पण बनवू शकतात आणि हे खर्च होणार नाही आहे. त्याच्यामुळं मुलांना पण हे बनवण्यासाठी इझी जाईल. आणि जास्त खर्च असेल तर मुलं बनवू शकत नाहीत, कारण ते खर्च परवडणार नाही आहे. आणि हे बनवायला मला फक्त 200 रुपये खर्च आला आहे. फक्त 200 रुपयामध्ये हा प्रकल्प बनवलेला मी. तर माझा एक प्रश्न होता.
हा जो प्रोजेक्ट तुम्ही बनवलेला आहे हां, तर आपल्या शाळेमध्ये याचा उपयोग कसा करू शकतो आपण? याच्या शाळेमध्ये आम्ही मुलांना हा जर प्रयोग आम्हाला दाखवायचा म्हटलं मुलांना तर आम्ही मुलांना हे प्रत्यक्ष करायला लावणार. ह्या वस्तू जमा करून आम्ही मुलांना हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकली करायला लावणार आणि तो आम्ही सक्सेस करून दाखवणार नाही, मुलांना. हे मुलांसाठी झालं पण हां. हा जे आणि लॉंग लाईफ ऊर्जा जी निर्मिती होते, हां. ऊर्जेची जी निर्मिती होते, हां. हे आपल्या शाळेसाठी आपण करू शकतो का? या शाळेसाठी करू शकतो, कारण याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करून बॅटरी 4 तास तरी बॅटरी चार्ज झाली पाहिजे असं ते आम्ही तो पुढं प्रयोग करणार आहे आम्ही त्याचा. हे बॅटरी चार्ज झाल्यानंतर लाईट गेल्यानंतर 2-3 तास तरी आपण शाळेमध्ये ते प्रयोगशाळेमध्ये वापरू शकतो किंवा घरी पण वापरू शकतो. एमर्जन्सी कोणी आजारी असेल किंवा लहान मुलं वगैरे असतील तर त्याच्यावर टेबल पंखा पण लावू शकतो आपण, एखादी ट्यूबलाईट लावू शकतो, पंखा लावू शकतो. हा उद्देश समोर ठेवून आम्ही हा प्रकल्प बनवलेला आहे आणि तो प्रकल्प आम्ही बनायचा प्रयत्न करणार आम्ही. तो काय काय यूज केलेलं आहे यामध्ये? हे सायकलची चाक आणि मॅग्नेट बस वायरिंग बनवलेलं आहे आणि तांब्याची तार वगैरे. Hello, my name is Samruddhi. I am from Sadhu Aswani High School. बेसिकली मैंने इधर मॅथ्स रिलेटेड प्रोजेक्ट बनाया है. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे प्लेजर्स अँड ट्रेजर्स ऑफ मेजर्स. म्हणजेच मुलांना मेजरमेंटमधून कसा आनंद भेटतो, काय त्यांनी मोजमाप करून कन्वर्जन्स करून त्याच्यामधून कसं त्यांना आनंद भेटेल हे बेसिक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना हे 126 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. मुलांना आपण सगळे फॉर्म्युले एकसाथ दिले वाचायला तर ते अभ्यास करणार नाही, बघणार, कन्फ्युजिंग वाटेल, इंटरेस्ट निर्माण होणार नाही. मग त्याच्यासाठी हे छोटे छोटे मॉडेल्स बनवले आहेत जेणेकरून त्यांना ते इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी, त्यांनी ह्या गोष्टी हातामध्ये घेऊन ते हँडल करून नवीन काय तर शिकण्यासाठी. तर फर्स्ट हे स्लायडिंग विंडो टाईपमध्ये बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण हे जे बेसिक फॉर्म्युलेज आहेत 1 किलो इज इक्वल टू 10 हेक्टो, हे आपण इकडे 1 किलो इज इक्वल टू 10 हेक्टो, पर 1 किलो इज इक्वल टू 100 डेका, हे असे सगळे फॉर्म्युले दाखवण्याचा इकडे प्रयत्न केलेला आहे. असे आणि रिव्हर्स किया 1 मिली इज इक्वल टू 0.1 सेंटी, 1 मिली इज इक्वल टू 0.0 डेसी. हे बेसिक दिखाने का ट्राय किया. सेकंडमध्ये फोल्डिंगवाला मॉडेल बनवलं आहे. ह्याच्यामध्ये 2 बेस केलेत आणि 3 कॉन्स्टंट आपले हे युनिट्स मास, ग्राम आणि लिटर, हे आपण असे हे फोल्डिंग करून त्यांना फॉर्म्युला दाखवू शकतो. 1 किलो लिटर इज इक्वल टू 10 हेक्टो लिटर, 1 हेक्टो लिटर इज इक्वल टू 10 डेका लिटर. सेम लाईक हे 126 फॉर्म्युले सगळे ह्याच्यामध्ये कवर होत आहेत. मग हे त्यांना आपण हँडल करायला देऊन त्यांना तुम्ही ट्राय करा वगैरे सांगा. रियुजेबल आहे. येस, विद्यार्थी याचे उपयोग करू शकतात स्वतः हातात घेऊन. येस. आणि हे थर्डवालं की प्रॅक्टिस. हां, हे छोट्या मुलांना आपण थर्मोमीटर देऊ शकत नाही, त्यांना जवळ जाऊन आपण देऊ शकत नाही. त्यासाठी हे असं छोटंसं बेसिक मॉडेल केलेलं आहे. कसं टेम्परेचर जास्त कमी होतं, पर इकडे सेल्सिअस टू फॅरनहाईट कन्वर्जन्स वगैरे बेसिक हे दाखवलं आहे. आणि 4th वनमध्ये ह्याच्यामध्ये मुलांना आपण बेसिक फॉर्म्युले कसे आपण कन्वर्जन कसे करतो हे सांगण्यासाठी. आता एक्झाम्पल 5 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर. तर आपण काय करायचं, फर्स्ट 5 लिहायचं, किलोमीटर है, 1 किलोमीटर की इधर आएगा ये वाला, और हम लोग कन्वर्ट करना है मीटर में. तर तो हा मीटर इकडे येणार. जो मध्ये जी जागा आहे ती आपण 0ने फिल करायची. आणि जो नंबर तयार होईल ते त्याचा आन्सर असतं. हे मुलांना सुद्धा आपण त्यांच्या हातामध्ये दिलं की तुम्ही ट्राय करा, किंवा उलट्या साईडून करेल तर ते पॉईंट ॲड करा, हे सगळं सांगितलं की ते फॉर्म्युले स्वतःहून तयार करतात. हे फॉर्म्युले थोडेसे लैब असिस्टेंट आइडियल हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज, जाहिदा अब्दुल रहीम शेख मेरा नाम है, और मेरे प्रोजेक्ट का नाम है प्रयोग पेटी. यहाँ पे रखा है प्रयोग पेटी है.
अभी जैसे कि आप लोग जानते हैं कि हम लैब असिस्टेंट हैं, तो हमारा डायरेक्ट कांटेक्ट जो है स्टूडेंट से नहीं होता है। हम क्लास में तो जाते नहीं है पढ़ाने के लिए बच्चों को, टीचर्स जाते हैं। तो हमारा काम ये है कि टीचर्स को इस तरह के छोटे छोटे जो है टीचिंग एड्स बना के दें, जो टीचर अपने टीचिंग के दौरान पढ़ाए तो उनको जो है उनका बच्चों का बेसिक कंसेप्ट जो है वो क्लियर हो जाए। जैसे कि अभी फिज़िक्स से जो है बच्चे जो है बहुत घबराते हैं, बड़ी क्लास में ऑप्टिक्स वगैरह आ गया तो बहुत घबराते हैं बच्चे कि क्या है फिज़िक्स। तो इसीलिए जो छोटी क्लास में अगर उनका कॉन्सेप्ट क्लियर हो जाए तो उससे जो है बच्चों को, जैसे कॉन्वेक्स लेंस है, ये कॉन्केव लेंस है, ये दोनों लेंस जो है, कॉन्केव लेंस जो है वो डाइवर्जेंट लेंस है और ये कॉन्वेक्स लेंस जो है कन्वर्जिंग लेंस है। इसको हम इस पढ़ाने के दौरान इस तरह बता सकते हैं, जैसे पैरेलल लाइट जा रही है, ये कन्वर्ज हो रही है और ये जो है डाइवर्ज हो रही है लाइट, है ना। और इसी तरह यहाँ पे एक मिरर लगा है, तो इसमें जो है हम लोग दिखाते हैं एंगल ऑफ रिफ्रैक्शन, है ना, सेम होता है करके, एंगल ऑफ इंसिडेंस, एंगल ऑफ रिफ्रैक्शन। और इसके अलावा जो है प्लेन मिरर में जैसे इमेज बनता है, प्लेन मिरर, अगर इमेजेस मिरर को हम 90 डिग्रीज पे लगा सेट करें, ये 9th में है भी प्रैक्टिकल, इसका ये फार्मूला है 360/n-1, है ना। हाँ 9th में है। इसमें अगर हम कोई भी इमेज रखें तो ये से 90 डिवाइड बाई 360, 360 डिवाइड बाई 90, 4 - 1 3 इमेजेस, इसमें 3 इमेजेस दिख रहे हैं। जैसे जैसे हम लोग ये कम करते जाते हैं एंगल्स, वैसे वैसे जो है इमेजेस बढ़ते जाते हैं। एंगल अगर बढ़ाते जाएंगे तो इमेजेस जो है कम होते जाएंगे, है ना। ये बेसिक कॉन्सेप्ट। इसी तरह जो है इलेक्ट्रिसिटी पढ़ाते हैं तो उसमें सर्किट है, सिंपल सर्किट, ये बैटरी है, बल्ब लगा है, ये सर्किट, ये बटन लगा हुआ है, बटन चालू करो। बोर्ड पे कितना भी बनाओ, ड्रॉ करके बताओ, बच्चों को इतना जल्दी समझ में नहीं आता है। पढ़ाते पढ़ाते अगर ये एक्सप्लेनेशन भी दे दो, दिखा दो, समझ में आता है। और ये है जो है गुड कंडक्टर और बैड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी। अच्छा हाँ, ये हमारी डेली यूज़ की चीज़ें हैं। जैसे पेपर है, बैड कंडक्टर है, लाइट नहीं जल रही है। मेटल है, लाइट जल रही है, गुड कंडक्टर है। इसी तरह ये पत्थर है, ये पेपर है। इसी तरह ये पेंसिल है, ग्रेफाइट। सब नॉन मेटल्स में ग्रेफाइट एक ऐसा नॉन मेटल है जिससे जो है इलेक्ट्रिसिटी पास होती है। ये डेली यूज़ की चीज़ें हैं तो बच्चे देख लेते हैं तो उनको कॉन्सेप्ट भी क्लियर होता है। उसके अलावा ये जो है मोबाइल माइक्रोस्कोप है। कंपाउंड माइक्रोस्कोप में सर जो है स्लाइड टीचर लेके जाते हैं क्लास में, स्लाइड लगा देते हैं और बच्चे हिला देते हैं तो भी स्लाइड दिखती नहीं है बच्चों को। यानी तो टीचर का आई साइड और बच्चों के आई साइड में भी फ़र्क रहता है, तो उससे भी जो है स्लाइड नज़र नहीं आती है। बच्चे सब क्लास में ले जाते हैं तो क्या दिखा, हाँ दिखा, बच्चे बोलते हैं डर के मारे कि हाँ दिख गया लेकिन वो होता नहीं है। तो इसके लिए मोबाइल माइक्रोस्कोप है। ये मोबाइल के ज़रिए जो है हम ये देखिए, इसको हम जूम कर भी दिखा सकते हैं। सारे बच्चे टेबल पे खड़े रहकर एक साथ में स्लाइड देख सकते हैं। और इसके अलावा सर ये वाटर लेवल इंडिकेटर बनाया है, ये वाला। प्रश्न था आपसे। हाँ सर पूछिए ना। ये जो बनाना है, हाँ, ये कैसे बना सकते हैं? क्योंकि बाकी स्कूल के टीचर्स भी जो है इसके ऊपर थोड़ी मेहनत करके इस तरह का बना सकते हैं। हाँ, ये तो सर कारपेंटर को बोल के मैंने बनाया। ये जो एडजस्टेबल है, ये अगर ऊपर नीचे स्क्रू से ना एडजस्ट कर सकते हैं हम लोग। ये तो इसमें क्या क्या इस्तेमाल किया है? सिर्फ ये एक लेंस लगा है सर, सिर्फ एक, बाकी कुछ भी नहीं है। अच्छा, ये जो है ना ये वाला, इसी लेंस के नीचे वो रखना होता है। हाँ हाँ बस। तो ये उसके लिए प्लेटफॉर्म जैसा है ये, बस और कुछ भी नहीं है, सिर्फ ये एक लेंस है। उस पर हमको अपना मोबाइल का कैमरा इसमें रखना ये है। लेंस जो है वो अवेलेबल है मार्केट में? ये अपने घर स्कूल में भी जो मोबाइल ये ख़राब हो जाते हैं ना माइक्रोस्कोप, जिससे एकदम नज़र नहीं आता है, उसी का है ये, मतलब अलग से ख़रीदा हुआ नहीं है, माइक्रोस्कोप का ही है। और ये सर वाटर लेवल इंडिकेटर है, जिससे पानी का अगर सही इंतज़ाम ना हो तो पानी वेस्ट होता है। और कभी कभी ऐसा होता है कि जब शदीद ज़रूरत होती है उस वक्त अचानक पानी ख़त्म हो जाता है टाँकी का, है ना। तो वो ये हाँ थोड़ा सा लीक हो रहा है। हाँ रखेंगे क्या? ये ऐसे दिखना चाहिए ना। हाँ हाँ, बटन चालू करो, बाजू पकड़ो।
हाँ, ये बटन पानी भर रहा है, एक एक लाइट जो है ऑन होती है। ये रेड लाइट जल गई मतलब हमारी टाँकी फुल हो गई है। हमको जो है पानी बंद कर देना है, यानी तो अगर ऑटोमेटिक भी कनेक्शन लगाएंगे तो पानी जो है अपने आप जो है टाँकी का बंद हो जाता है। उसके अलावा पानी जब खाली होता है, जैसे यूज़ हो रहा है टाँकी का पानी, अपने स्लम एरिया के स्कूलों में सर बोरवेल का कनेक्शन नहीं होता है वॉशरूम के लिए, और प्यूनों की ड्यूटी होती है मोटर चालू करना बंद करना, और वो लोग अपनी जिम्मेदारी अगर ठीक से ना करे तो अक्सर रिसेस के टाइम पे जब बच्चा अंदर है पानी अचानक बंद हो जाता है, और फिर वो जब तक अटका रहता है, जब तक वो मोटर ऑन करने के बाद वो एक पर्टिकुलर ये वाला इसलिए डिज़ाइन किया गया है। हाँ, हाँ बजर है सर, बजर है, वही मेन है। लेवल कम होगा ना तो फिर हमको उसको भरना है। ये देखिए, मतलब इतना पानी रहेगा जब बजर बज रहा है, मतलब समझ में आ रहा है कि टाँकी एकदम खाली होने वाली है, उससे पहले हमको पानी भर देना। नमस्ते, मेरा नाम अनिमेश सामान है। मैं स्वामी विवेकानंद स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय से हूँ। नमस्ते, मेरा नाम सुमित जोते है। हाँ, ये हमने प्रोजेक्ट बनाया गया है, इसका नाम है वाटर लेवल इंडिकेटर विद ओवरफ्लो अलार्म, और इसका नाम है ऑटोमेटिक वाटर पम्प कंट्रोलर है। ठीक है, जो सबसे पहले 8 में 75% पानी ज़रूरत नहीं है, और 20% पानी यूज करते हैं, और एक 5% पीने के लिए पानी यूज करते हैं। इसमें जो पीने के लिए इसमें यूज करते हैं, अगर जब भी पानी कमी होने के कारण बहुत परेशान होता है और पूरा सूख जाता है, फिर और जब भी एक टैंकी से पानी बाहर आ जाता है, भरने के बाद फिर बाहर आ जाता है ना, इसलिए पानी नहीं बच पा रहे ना। अगर ये हमने एक बचने के लिए, वाटर को बचने के लिए एक ऑटोमेटिक मोटर लगा गया है। ठीक है, और इसके अंदर है ये एक सेंसर लगा गया है। ठीक है, अगर कभी पानी खाली रहे ना, अगर पानी खाली रहे तो लाइट दिखाई देते हैं। अगर जब भी पानी धीरे धीरे भरेगा ना, तब तक पूरा बजेगा। मैं आपको करके दिखाता हूँ। देखिए, पानी जा रहा है। मैं आपको मिला ग्रीन हो गया। अगर पानी फुल होने के बाद बंद करता हूँ। अभी मोटर चालू है। अगर पानी भर गया है, अगर जब भी अगर घर में पानी यूज कर रहे हैं ना, एक पाइप हम यूज कर रहे हैं, अगर मोटर चालू है तो धीरे धीरे पानी नीचे जा रहे हैं। अगर मैं बंद करूँगा तो अभी बंद कर दिया, अभी फिर से कंटिन्यू पानी भर रहा है। देखिए, रुक जाता है। अगर ये कभी भी जैसे एक मोटर है ना, जो चेंज लगाने के लिए एकदम बहुत सस्ता लगा सकते हैं, एकदम सस्ता रहेगा और एकदम हाथ से लगा सकते हैं। और सब बाकी सब जो ये सब है ना, लगाने के लिए कई जगह पर लगा सकते हैं। और ये वाटर टैंकी, होम्स, इंडस्ट्रीज एंड एग्रीकल्चरल फील्ड एंड स्विमिंग पूल्स एंड वाटर पार्क्स में लगा सकते हैं कई बार। मैं मेरे घर में अगर ये लगाना चाहूँ तो कितना खर्चा आएगा? कम पैसे 900 रुपये लगे। 900 हाँ, खर्च करते हैं। तो मार्केट में अवेलेबल है, फिर इसमें आपने नया क्या बनाया है? हाँ, ये मार्केट में अवेलेबल है अभी? हाँ, इसमें नया क्या बनाया? अच्छा है, क्या बनाया? हाँ, नया आपने क्या बनाया? आपका एक नया, अगर हाँ, पिछले 10 साल से
हमने सोच इस्तेमाल हो रहा है नया क्या है? नया कुछ अभी कुछ तो नया लगाया है। अगर पानी कम हो गया ना, अगर पानी कम होगा कंटिन्यू भरेगा ना, हमें तकलीफ नहीं होता ना, बंद करना चालू करना तकलीफ नहीं होता ना, इसे हमने नया बनाया। हम लोग को ऑलरेडी मार्केट में अवेलेबल है ये। तो हाँ। आपने नया क्या बनाया उसमें? अरे नया बनाया, इसे कुछ नया बनाया। ये जो पानी उठता है ना, जो बनाया नया बनाया, मोटर को रुकने के लिए वो नया बनाया गया है। हाँ के लिए जो आपने नया बनाया। हाँ ओके। My name is Sanjay Akhtar. I am from Affect Junior School and my project's name is Biocycle Aquaponics. So here in the fish tank we have fishes. The fishes eat food and produce waste which is rich in ammonia and which is highly toxic for them. So there are certain microbes present in the water such as Nitrobacter and Nitrosomonas that convert ammonia into nitrite and then into nitrate, and then the nitrate rich water is pumped into the plant bed which acts as an organic natural fertilizer for them, and the water is absorbed readily from the soil, and in this way both the fishes and the plants are benefited. आपको कहाँ से आया ये आइडिया कि ऐसा कुछ बनाना चाहिए? और मैं गूगल पे सर्च करा था साइंस प्रोजेक्ट के लिए, तो फिर मैं बोला कि इस पे ही बना लेते, अच्छा कुछ इनोवेटिव दिखा। और सोसाइटी में इसका क्या बेनिफिट मिल जाएगा? मतलब सोसाइटी को क्या बेनिफिट? इससे आप चाहे तो बिजनेस भी कर सकते हो। ये इसमें से फूड, ऑर्गेनिक फूड आएगा, प्लांट्स जैसे लेटस वगैरह ग्रो करके उसको आप मार्केट में सेल करके अराउंड 5,000-10,000 पर मंथ कमा सकते। फ्लास किया, उसको कटिंग किया, वॉश करने के बाद ड्राइंग किया। माय नेम इज जोश लिंगम, आई फ्रॉम कॉस्मस इंग्लिश हाई स्कूल। कल एक क्लास में किया, उसको कटिंग किया, कटिंग करने के बाद वॉश पानी में डाल के ड्राइंग किया, ड्राइंग करके फिर बॉयल किया, बॉयल करके फिल्टर किया, चारों में से मिक्स किया, फ्लावर एक्सट्रैक्ट, प्रिपेयर शुगर, कॉर्न स्टेट, विनीगर, इसको बॉयल किया और कूल डाउन करके इसको भी डाला। 50 to 20 days फाइनली बायोलेटर, ये डन बायोलेटर, बायो पेपर बेस फ्लावर में कटिंग किया, वॉश किया और उसको पाउडर किया बॉयल करने के लिए और प्लग किया, बाइंडिंग विथ नेचुरल बाइंड कॉन्स्टेंट और सीव करने के लिए बायो पेपर। और ये एक्स्ट्रा और CMC फॉर मेकिंग सेंस रिपेयर बेस फ्लावर कोटिंग, CMC फुल फॉर्म कार्बोक्सी मेटालिक सेल्यूलोज, उसको कंपैरिजन भी कार्बोक्सी मेटाल में उसको CMC पाउडर डाला और पानी में डाल के बॉयल किया, सेंस रिपेयर। नमस्कार, माझं नाव खुशी मळेकर. माझं नाव जिग्नेश शशिकांत बोर्डे. शाळेचं नाव पराग विद्यालय आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव टाकाऊ पदार्थांपासून वीज निर्मिती. नमस्कार, आमच्या प्रकल्पात तुमचे सहर्ष स्वागत. आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी चक्क कचऱ्यापासून वीज निर्मिती. पण कचऱ्याच्या समस्या आहेत तरी काय हे माझी मैत्रीण तुम्हाला सांगेल. अहो, आपल्या शहराची ओळख काय? उंच इमारती, गजबजलेले रस्ते, समुद्र किनारे, जगप्रसिद्ध लोकल ट्रेन आणि हो, दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात तयार होणारा कचरा. मुंबईसारख्या महानगरात सुमारे 6,000 ते 7,000 टन कचरा तयार होतो. याचा अर्थ काय? आपण जितके जगतो, खातो, वापरतो त्याच्यापेक्षा तर कचराच करतो. हा कचरा पैकी मोठा भाग प्लॅस्टिक, अन्नाचा कचरा, इलेक्ट्रॉनिक मटेरियल, रॅपरिंगच्या मटेरियलचा असतो. हा कचरा वेगवेगळा न करता तसाच डम्पिंग ग्राउंडला पाठवला जातो. तिथे सुद्धा कचऱ्याचे ढिगारे वाढत जातात व त्यामुळे जमीन, पाणी, हवा या तीनही गोष्टी प्रदूषित होतात. मुंबईतील डम्पिंग ग्राउंड मुलुंड, कांदिवली, देवनार हे आता जवळपास भरत चालले आहेत. त्यामुळे शहरासमोर एक मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. जर या समस्येकडे पाहताना माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की कचऱ्याची समस्या जर इतकी मोठी आहे तर याच्यावर आमच्यासारखे विद्यार्थी काही साधे उपाय करू शकतील का? आणि म्हणूनच आम्ही हा प्रकल्प निवडला. याच्या अधिक माहितीसाठी आम्ही भांडूप S वॉर्ड घन कचरा विभाग याला सुद्धा भेट दिली.
आणि वृत्तपत्रातील बातम्यांचे सुद्धा वाचन केले. शिवाय कचऱ्याची समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही आजूबाजूच्या चाळींमध्ये जाऊन सर्वे सुद्धा केला. यानंतर आमच्या असे लक्षात आले की कचऱ्याच्या गोड समस्येची विल्हेवाट लावणे ही आता काळाची गरज झाली आहे आणि त्यामुळेच कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. तर हे बघा, हे आहे स्मार्ट डस्टबिन. हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. हे इतर डस्टबिनपेक्षा अतिशय वेगळे आहे कारण हे ओला व सुका कचरा आपोआप वेगवेगळा करते. हे बघा अशा प्रकारे. आता अशा पद्धतीने. तर या प्रकल्पाची माहिती माझा मित्र तुम्हाला सांगेल. आपल्या शहरात अनेक ठिकाणांहून जसे की शाळा, कॉलेज, घरे, ऑफिसेस इत्यादी ठिकाणांहून ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो. हा कचरा वेगवेगळा करणे अत्यंत महत्त्वाचे असते. ओला व सुका कचरा वेगळा केल्यावर ओल्या कचऱ्याचा कंपोस्ट खत बनवण्यासाठी आम्ही वापर करतो. हे खत 20 ते 25 दिवसात बनून पूर्ण होते. त्यानंतर या खताचा वापर आपण शेती, वृक्षारोपणासाठी करू शकतो. त्याचप्रमाणे ओला कचरा व विविध ठिकाणचे उरलेले अन्न यांचा वापर करून आपण मिथेन गॅस म्हणजेच बायोगॅस निर्माण करून हा वायू आपण स्वयंपाकासाठी किंवा वीज निर्मितीसाठी वापरू शकतो. यामुळे आपला ओला कचरा 100% उपयोगात येतोच. त्याचप्रमाणे सुक्या कचऱ्यावरही प्रक्रिया करून आपण वीज निर्मिती करू शकतो. हे तुम्ही आमच्या प्रकल्पातून पाहणारच आहात. चला तर मग आमचा प्रकल्प कसा काम करतो हे जाणून घेऊया. आमच्या प्रकल्पात इथे झाड बॉक्स आहे. या झाड बॉक्स मध्ये आम्ही सुक्या पदार्थांचा टाकाऊ कचरा जाळतो. हा कचरा जाळल्यावर जी उष्णता निर्माण होते ती उष्णता या हिटिंग पॅनल्सद्वारे शोषून घेतली जाते. त्याचप्रमाणे इथे असलेला हिटिंग सेन्सर आपल्याला रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होऊन वीज निर्मिती झाली आहे असा संकेत देते. त्यानंतर हा विद्युत प्रवाह कॅपॅसिटरकडे जातो. कॅपॅसिटरचे मुख्य कार्य हे विद्युत प्रवाह साठवणे व व्होल्टेज स्थिर ठेवणे असते. त्याची क्षमता पूर्ण झाल्यावर तो विद्युत प्रवाह बल्बकडे वाटून बल्ब चमकू लागतात. त्याचप्रमाणे हा कचरा जळवल्यावर जो हानिकारक वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार असतो त्याच्यावर सुद्धा उपाय म्हणून आम्ही कार्बन डायऑक्साईड फिल्टर बनवला आहे. तर हा वायू सर्वप्रथम थंड पाण्यात जाईल कारण का कार्बन डायऑक्साईड हा वॉटर सोल्युबल असल्यामुळे तो थंड पाण्यात शोषून घेतला जाईल. त्यानंतर तो कार्बन डायऑक्साईड फिल्टर प्लेटवर जाईल. ही प्लेट सक्रिय कार्बनपासून बनलेली असते त्यामुळे ती कार्बन डायऑक्साईडला रासायनिकरित्या स्वतःमध्ये बांधून ठेवते. त्याचप्रमाणे जर कार्बन डायऑक्साईड बाहेर आलाच तर आम्ही ते झाडांची व्यवस्था केली आहे व हे पाणी थंड राहण्यासाठी इथे 2 मोटर लावले आहेत त्यामुळे ते फिल्टर होऊन थंड राहील. आता आमच्या प्रकल्पाचे फायदे तुम्हाला माझी मैत्रीण सांगेल. आमच्या प्रकल्पाचे फायदे: परिसर स्वच्छ राहतो त्यामुळे रोग व साथीचे आजार पसरण्याचा धोका कमी होतो. स्वच्छ व आनंदी वातावरणामुळे लोकांचे जीवनमान वाढते. पुनर्वापर व पुनर्प्रक्रियेमुळे नवीन संसाधने वापरण्याची गरज कमी होते. कचरा कमी केल्यामुळे विल्हेवाटीचा खर्च कमी होतो. याचाच अर्थ काय? आम्ही फक्त सुक्या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली नाही तर सगळा कचरा कसा उपयोगात येईल याच्यावर लक्ष केंद्रित केले. म्हणूनच आम्ही या देशाचे भावी नागरिक शेवटी एवढेच सांगू इच्छितो: मानव निर्मित कचराच बनतोय पृथ्वीला धोका. मानव निर्मित कचराच बनतोय पृथ्वीला धोका. परंतु हाच कचरा जाऊन वीज निर्मिती करण्याचा आम्ही शोधलाय मार्ग सोपा. धन्यवाद. तर आम्ही इथे आम्ही एक फाईल सुद्धा बनवली आहे. फाईल. माझा एक प्रश्न आहे, तुमच्या शाळेत एका दिवसामध्ये किती कचऱ्याची निर्मिती होते? कचऱ्याची पूर्ण शाळेत तुमच्या शाळेमध्ये साधारणतः आता प्रत्येक फ्लोअरवर एक डबा ठेवलेला असतो. मग तो भरतो पूर्ण. म्हणजे 4 फ्लोअर आहेत म्हणजे 4 डबे असतात. मग साधारण 3-4 किलो. 3-4 म्हणजे काय डब्बे का किलो? नाही, डबे असतात ते. आणि तुमच्या शाळेत हे प्रकल्प राबवू शकता का तुम्ही? हा, जर आता मोठ्या प्रमाणात साथ दिली आम्हाला हे बनवायला तर आम्ही राबवू शकतो. किती खर्च पाहिजे तुला? खर्च तुमच्या शाळेमध्ये करायला हे प्रोजेक्ट करायला किती खर्च पाहिजे? आता जसं डोनेशन मिळेल तसं. किती पाहिजे मी देतो तुला, किंवा काहीतरी NGO मी शोधेल आणि तुमच्या शाळेत पाठवेल, पण किती खर्च पाहिजे? 5,000. 5 काय? 1000. 5,000? हा.
कारण का आमचा हा प्रोजेक्ट फक्त 400 रुपयाचाच आहे. Good morning, sir. My name is Manik Gada. My name is Rishi Vipul Gada. We are from SVDD school. So the name of our project is World of Fragrance under the topic Sustainable Agriculture along with Emerging Technology. So would you take a moment to smell this? So these are aromatic oils. So we have chose for this project because in India the farmer situation is very poor. So farmers take tragic outcomes such as suicide, and the import rate of oils are also increasing. So to overcome these two problems, we have chose for this project. So why should farmer choose for this project? It is because it requires less land, less time, less investment, and the farmer also gets more money. So it is profitable for farmer. It has a wide range of uses. It can be used in citronella lemongrass oils are used in mosquito repellents. The palmarosa oil is an alternative to rose. The mint plants are used in cooking. Clove cinnamon are very good medicinal and edible oils. We have also used it in medicinal extent to that grade that cancer patients can also be soothed. These are some of the air freshener, perfumes, agarbattis which we have made from these oils, and these are some chocolates which you can try. They are also made from aromatic crops, aromatic oils. All of these are homemade items we have made ourselves. So patchouli is a locally available crop on which a detailed analysis will be presented by my friend Rishi. Patchouli is a herbaceous crop that is grown mostly in Southeast Asia. It requires well-drained soil, a humid climate, and a temperature range between 25 degrees Celsius to 35 degrees Celsius. This is a patchouli plant. So a farmer in only 1 acre of land can plant 10,000 to 12,000 of these trees, from which he extracts 10 to 12 tons of biomass, and then he makes oils like this. This is the oil that we make. So you might be wondering, how is this oil extracted? So this is the process of hydrodistillation. First, biomass and water is added in the ratio of 1:10. The steam formation occurs and steam breaks the compounds of aroma. So steam travels from here to the condenser, where the steam condenses and accumulates in the separating funnel as water and oil. Oil, as being less dense than the water, floats on top, and the condensate water is removed by opening the separating funnel. The oil is collected in the test vial like this. This water is used in room fresheners, and the leftover biomass is used for making compost and agarbattis. So it is a zero waste process. So these are the number board. So for a mere investment of 2.5 lakhs over a period of 3 years, he gets a profit of 5 lakhs per annum from 1 acre, which is a very drastic increase. Also, these oils do not get expired like normal plant products. So he can sell when the price of the oil is higher. So here we have integrated AI. This is an automatic robotic plower which moves front and back, and it helps the farmer in plowing, reducing manual labor. And this is a disease detection leaf which detects the crops early. So it reduces the time, effort and money for farmers. Also, our project aims at creating cooperative models where women work with distillation units and packaging, and also they sell them in Krishi Bazaar from B2B and B2C. So they are being sold and the profit stays within the village. So there is no middleman in this process. Our project definitely justifies this year's theme of STEM. S standing for science by hydrodistillation, T for technology by robotic plower, E for engineering by water sensor AI, M for mathematics by farmers growth graph. So our project is an inclusion of all these topics. So to conclude, I would like to say we are looking it as a vision where the farmers are self-sustainable and Atmanirbhar. Their women and their wives are contributors of their growth, and India turns out to be a global exporter instead of an importer. So we also align our aim with PM Narendra Modi's thought of Atmanirbhar and Viksit Bharat. This is the future of Indian agriculture. कारण आमची माती आमची माणसं. And myself Vedant Narayan Kadam.
We are from Shivaji Shikshan Sanstha, and today me and my partner are going to present a very simple and very powerful idea: generating electricity from pressure points. So can you just demonstrate to them, please? As you can see, whenever any kind of linear pressure is applied on this top platform, electricity is generated. I will just give you a close up. वापस करना बोलो, ठीक है, वापस करे पूरा, ठीक है. So let's just demonstrate again, please. I will just now give you an explanation of how a model works. Any kind of pressure applied here will obviously be in linear motion because the springs. Now this rack and pinion system does the job of converting this linear motion into rotational motion. This synchronous motor fitted here can also act as a generator. So whenever its crankshaft is spun, electricity is generated. In our case, नमस्कार, माझं नाव श्रेयस आणि माझं नाव समर्थ. आम्ही दोघं RST माध्यमिक विद्यालय गोवंडीमधून आलेलो आहोत. तर आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे व शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदार आहे. त्याचे कष्ट कमी करायचे म्हटले तर त्याला शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांचा वापर करावा लागेल. पण ती अवजारे खूप महाग असतात. प्रत्येक शेतकऱ्याला ते घेणे शक्य नाही. म्हणून आम्ही काही कमी खर्चात काही अवजारे बनवलेले आहेत. त्यातलंच एक म्हणजे उफणणी यंत्र. तर जो जुन्या काळात जो गहूतील कचरा काढायचा म्हटला तर त्याला उंच जागेवर जाऊन सुफानी वाऱ्याची दिशा बघून ते खाली सोडायला लागायचे, म्हणजे ज्याने ते कचरा साफ व्हायचा. म्हणून आम्ही हे काय उफणणी यंत्र बनवलं आहे. हेली तरी जाईल. बंद कर. तर जर गहूचा कचरा असेल तो ॲटोमॅटिक असा बाहेर निघून जाईल आणि जे गहू असतील ते ॲटोमॅटिक असे खाली पडतील तर्फे. दुसरं हे दुसरे फळ तोडणी यंत्र, जे झाडावरती उंच झाडावरती जे फळं असतात ते तोडणे शक्य होत नाही. त्यासाठी आम्ही हे बांबूपासून एक उपयुक्त अवजार बनवलं आहे. तर जे याचा उपयोग फांदीला घेऊन केला जातो. असा पकडायचं आहे आणि नंतरला असं ओढायचं आहे. नंतरला जे ओढल्यानंतरला जे फांदी असेल त्याला लागून हे म्हणजे तुटेल, फळ खाली पडेल. और तीसरा औजार है ये मक्का सोलनी यंत्र. तो ये मतलब जो पारंपरिक पद्धति से जो पुराने ज़माने में जो ये करते थे ना, क्या कहते, सूखा हुआ मक्का रहता था, जो उसके दाने, तो हमने उसके लिए ये बनाया है. इसको ज़्यादा वक्त भी नहीं लगता है. तो जो मक्का रहता है तो इसमें डालेंगे और घुमाएंगे. गीली मक्का नहीं चाहिए उसके लिए, सूखी मक्का जो रहती है वो अभी नहीं है, इसलिए हमने ये लाया नहीं. अभी तो मक्का बोने का समय है, अभी कहाँ से निकले? हाँ, थँक्यू सर. कोणती लँग्वेज? मराठी. माझं नाव प्रज्ञा विजय पवार. माझ्या विद्यालयाचं नाव आहे मोहिते पाटील विद्यालय आणि आमच्या या प्रोजेक्टचं नाव आहे ग्रीन एनर्जी बेस्ड स्मार्ट इफिशियंट सिटी, म्हणजेच हरित ऊर्जेवर आधारित आधुनिक शहर. यामध्ये आम्ही खूप सारे डिव्हाइस बनवले आहेत, ज्यामध्ये आमचा मेन फोकस असणार एनर्जी कन्झर्वेशन, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी प्रोडक्शन आणि अलर्ट सिस्टम तयार करणे. तर त्यासाठी आम्ही काही डिव्हाइस बनवले आहेत, जसं की सोलर ट्रॅकर, स्मार्ट डस्टबिन, ऑटोमॅटिक फ्लॅट सिस्टम, वर्टिकल वाईन, अर्थ रेस्टंट बिल्डिंग, फायर अलार्म, वायरलेस कार चार्जिंग आणि पायझो इलेक्ट्रिक टाईल्स. तर या सर्वांची मी तुम्हाला थोड्यात ओळख करून देते. तर हा सोलर ट्रॅकर आहे. तर हा काय करतो की याचे जे 2 सेन्सर आहेत, या सेन्सरच्या माध्यमातून तो सूर्याची एनर्जी ट्रॅक करतो. त्यापासून आपण 30 to 40% जास्त एनर्जी कन्झ्युम करू शकतो. सेकंड आमची कन्सेप्ट आहे ती म्हणजे की अरे हे दाखव. याच्यामध्ये ऑटोमॅटिक लाईट सिस्टम आहे. ही काय करते की जेव्हा याच्यावरती सूर्याची लाईट पडते आपोआप चालू होते आणि जेव्हा याच्यातून सूर्याची लाईट काढून घेतली जाते तेव्हा आपोआप
आपोआप चालू होते आणि जेव्हा सूर्याची लाईट बंद म्हणजे काढून घेतली जाते तेव्हा आपोआप चालू होतं आणि जशी पडते तशी बंद होतं. यामुळे दिवे बंद करत असताना जी सनलाईट लाईट वेस्ट जाते तर एनर्जी ती स्टोअर होते. शिवाय याच्यामध्ये आम्ही सोलर पॅनल बसवले की जेणेकरून ह्याची ऊर्जा ही तिथेच तयार करेल, त्यालाच कोणताच एक्सटर्नल एनर्जी सोर्स देण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे आपली एनर्जीसुद्धा सेव्ह होईल. याचा जो फोटोवॉल्टिक सेल आहे त्या काय करतात की सूर्याच्या एनर्जीचं डायरेक्ट कन्व्हर्जेशन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करतात, ज्यातून हे दिवे चालतात. त्याच्यानंतर याच्यामधली दुसरी कन्सेप्ट आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्यासाठी जी मेडिकल एमर्जन्सी आहे ती किती महत्त्वाची आहे. मग काही वेळेला काय होतं की ॲम्ब्युलन्सला वेळेवरती जायला जागा न भेटल्यामुळे पेशंट दगावतो किंवा पेशंटचा मृत्यू होतो. तर तसं होऊ नये आणि आपल्याला आधीच कळावे की ते ॲम्ब्युलन्स येणार आहे किंवा ॲम्ब्युलन्स आसपास आहे, म्हणून आम्ही सिस्टम बनवली. जेव्हा कोणती ॲम्ब्युलन्स याला क्रॉस करते तेव्हा ते ब्लू लाईट ऑन होते आणि यातून आपल्याला कळतं की ॲम्ब्युलन्स आलेली आहे. मग आपण तशी लोकांना बाजू करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा ट्रॅफिक हटवू शकतो. यामुळे ॲम्ब्युलन्सला जायला जागा भेटेल आणि लोकांचा जीव वाचेल. त्याच्यानंतर आमची कन्सेप्ट आहे ती म्हणजे व्हर्टिकल वाइंड. तर व्हर्टिकल वाइंड कसा काम करतो की आपली पवनचक्की असते ती वाऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करते, त्याचप्रमाणे हे वाऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करतं. याच्यामध्ये एक वाइंड असून त्याच्या बाजूला 2 टर्मिनल असतात ज्या की वाऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करतात. हे कमी जागेमध्ये जास्त ऊर्जा निर्मिती करतं. यामुळे आपण याचा वाहतुकीवर कोणताच परिणाम होत नाही. शिवाय ही अक्षय ऊर्जा असल्यामुळे हे आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. त्याच्यानंतर आमची कन्सेप्ट म्हणजे अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग आहे जी की आपण थांबू नाही शकत, पण त्यासाठी आम्ही हा अलाराम बनवलाय. जेव्हा जमिनीमध्ये सूक्ष्म कंपनी होणार तेव्हा अलाराम तो डिटेक्ट करणार आणि जर जमीन अशी हलली तर त्यातून आपल्याला आवाज बाहेर पडणार, आपल्याला कळणार की भूकंपाच्या प्राथमिक लहरी आलेल्या आहेत. यातून आपण स्वतः सतर्क होऊ शकतो आणि आपण इतरांना सुद्धा सतर्क करू शकतो. यामुळे आपण होणारी जीवितहानी वित्तहानी टाळू शकतो. परिणामी आपले जे आपत्ती व्यवस्थापन आहे ते अधिक सक्षम आणि कार्यक्षम बनतं. त्याच्यानंतरची आमची कन्सेप्ट आहे ती म्हणजे स्मार्ट डस्टबिन. तर हा स्मार्ट डस्टबिन कसा वर्क करतो तर आपण कोणत्याही ठिकाणी कचरा टाकला आणि जर तो कचरा डबा भरला तर हा आपल्याला आवाज देतो, आपल्याला अलर्ट करतो की कचऱ्याचा डबा भरलेला आहे, आता आपण याला खाली केला पाहिजे. आणि जेव्हा आपण ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र टाकतो तर अशा वेळेला ना आपला ओला कचरा नीट डिकम्पोज होत ना, आपला सुका कचरा जास्त रिसायकल होत. मग असा कचरा शेवटी जाळून दिला जातो. मग त्या केल्यामुळे आपल्या हवेचं प्रदूषण होतं, कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं, ग्लोबल वॉर्मिंगसारखे इश्यू अशा ॲक्शनमुळे होतात. म्हणून आम्ही यासाठी फायर अलार्म लावलाय की जर ह्याच्यात कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न निष्फळ ठरावा आणि आपला कचरा आगीपासून सुरक्षित राहावा. त्याच्यानंतर आम्ही बनवले की पायझो इलेक्ट्रिक टाईल्स. तर ह्या कशा वर्क करतात की आपण याच्यामध्ये आम्ही कायनेटिक एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर केलं आहे, जी जेव्हा कोणी याच्यावरती चालणार याच्यावरती पळणार त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती होणार. म्हणजे जेवढा जास्त दाब तेवढी अधिक ऊर्जा निर्मिती. पायझोइलेक्ट्रिक टाईल्स हे आपण स्टेशनवरती, रोडवरती, मॉल, शॉपिंग सेंटर आणि स्कूलच्या प्लेग्राऊंडमध्ये सुद्धा बसवू शकतो की जेणेकरून चालण्यावरून खेळण्यावरून यापासून ऊर्जा निर्मिती होणार. त्याच्यानंतरची आमची कन्सेप्ट आहे ती म्हणजे मॅग्लेव ट्रेन. तर आपण ज्या नॉर्मल ट्रेन किंवा बसेस बघतो त्याच्यापेक्षा ही थोडी वेगळी आहे. ही इलेक्ट्रिसिटीवर नाही चालत किंवा याला रुळ नसते, त्याला चाकं नसतात. ही मॅग्नेटवरती चालते. तर याच्या खालचा जो बेस असतो तो नॉर्थ किंवा साऊथ पोलपासून बनलेला असतो आणि याच्यावरती इथे सुद्धा एक मॅग्नेटिक पोल असतो. आणि हे दोन आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटची प्रॉपर्टी आहे की रिपल्शन इन अपोजिट पोल्स, रिपल्शन इन लाईक पोल्स
त्याच्यामध्ये लाईक पोल असले की त्याचं रिपल्शन होतं आणि त्यापासून ही हवेत तरंगते आणि हवेत तरंगल्यामुळे हिचं स्पीड कम्पॅरेटिव्हली जास्त असतं. त्यामुळे आपण कमी वेळामध्ये जास्त डिस्टन्स कव्हर करू शकतो. शिवाय याला खर्चसुद्धा खूप कमी लागतो कारण हे मॅग्नेटिकवरती चालतं. आणि याच्यामधले ह्याच्यात एनर्जी इफिशियंट स्मार्ट, याच्यामधल्या सगळ्या कन्सेप्ट एकमेकाला कोऑर्डिनेट करून आहेत, एकमेकांना जुळून आहेत की म्हणून ती स्मार्ट सिटी आहे. Shall we begin? Awesome morning everyone. 1, 2, 3, start. Awesome morning everyone. I am Riya and I am Nirali and we want to ask you, have you ever noticed something interesting? When a car speeds by you on a highway, what do you hear? A whoosh. And when an ambulance cuts to the traffic, what do you hear? A whoosh. When a train starts racing with the struggling passengers trying to catch it, but fail, what do you hear? A whoosh. Introducing Vayurath, a project that turns its whoosh into watts of electricity. You must be wondering about a project named Vayurath. Sir, ma'am, Vayurath means Vayu and Rath, that is a wind chariot. In our project, we have explored a new way to create a green energy by installing compact wind turbines on moving vehicles. As these vehicles move, airflow spins the turbine, generating electricity without smoke, pollution or carbon emission. In other words, we are turning everyday motion into a source of green energy, quietly, cleanly and without even a single puff of pollution. Why let all that wind go to waste when it can be used to create a greener future together, right? Absolutely right. And today, our planet is heating up like it's on a permanent summer mode, all thanks to carbon emissions. But then, green energy comes like a superhero. In our project, this Vayurath is in moving condition and the electricity is generated without any disturbance to the surrounding. By this structure, we are able to generate electricity throughout the year by day and night. And now let's talk about the train, which is our biggest electricity generator over here. So, as the train runs, the turbine spins due to the airflow, generating electricity, and that electricity is stored on the onboard power bank. And when the power bank is fully charged, the train can stop on a station where it can transmit that electricity into a bigger battery storage power station, which transmits that electricity further into a transformer, and then the transformer will distribute it for many uses like CCTV cameras, street lights, LED advertisements, traffic signals, etc. And we did not stop at the train itself. We looked where the air is most powerful, the tunnels. Exactly. When a train enters the tunnel, it acts like a giant piston, pushing the massive wall of air ahead of it outside the tunnel at the vertical turbines. This creates a concentrated blast of wind energy each time the train passes through the tunnel, generating a huge surge of power that goes straight into the city grid. Now let's talk about the most important vehicle, the ambulance. In emergencies, even a few seconds matter. So the air turbine on the top of the ambulance generates electricity and powers the internal medical equipment for patients, making the ambulance more smarter and reliable. Here, the wind energy is not just green energy, it becomes life-supporting energy. And now let's talk about the electric car. So the turbine on top of it powers it for self-charging. And we can also have turbines on top of buses so that it can power its internal services like charging sockets, passenger convenience systems, internal lighting, etc. And we also have solar panels on top of hospitals, buildings and vehicle charging stations, and as well as the windmills. So this creates a hybrid energy ecosystem where solar and wind energy work together. If our government implements this project, I am truly sure that it can be able to implement this and safer for the future generation. ये टरबाइन रोटेट होते हैं. Yes, जब व्हीकल चलता है तो जो हवा उसके अगेंस्ट आता है उससे. This is a model to this is a proof of our concept. Yeah. जब भी ट्रेन चलता है तो उसके अगेंस्ट जो हवा आती है वो हमेशा वेस्ट होती है और उसमें काइनेटिक एनर्जी होती है जिसको वेस्ट नहीं होना चाहिए. सो हम उसको यूटिलाइज कर रहे हैं. थैंक यू.
खाली एक ही हमने फैन दिखाया है क्योंकि ये एक मॉडल है, बट इन रियल लाइफ नॉर्मल जो इंडियन ट्रेन्स होते हैं उनका एक कोच का लेंथ होता है 22 मीटर्स, तो हम लोग 10 टर्बाइंस लगा सकते हैं 2 मीटर्स के डिस्टेंस पे, उससे ज़्यादा इलेक्ट्रिसिटी जनरेट होती है। और हम लोग टर्बाइंस की हाइट भी स्मॉल रखे हैं ताकि वो जो ओवरहेड वायर्स टनल्स रहते हैं वो सब अवॉइड कर सके। एंड एग्जैक्ट डाटा है इसका, पर कोच हम लोग को 13 किलोवाट पर आवर मिल सकता है अगर ट्रेन 100 किलोमीटर स्पीड पे रन करेगा कंसिस्टेंटली। अभी लोग फ्लो हो जाएगी तो रेजिस्टेंस प्रोड्यूस हो जाएगा, जो भी इलेक्ट्रिसिटी टरबाइन की वजह से रेजिस्टेंस प्रोड्यूस हो जाएगा, इसकी वजह से कोलैप्स नहीं हो जाएगी। नहीं, कोलैप्स नहीं हो सकता बिल्कुल। देयर इज नो। हाँ, मेरा एक प्रश्न है, ये आइडिया आपको आया कहाँ से? हाँ, सो हम लोग देखा कि विंड जो है ये हर जगह अवेलेबल रहती है और जो सोलर थर्मल ये सब रहते हैं इनके थोड़े से सेटबैक्स भी रहते हैं, बट विंड एनर्जी का कोई सेटबैक नहीं है। सोलर एनर्जी रात को नहीं मिल सकती है, बारिश के टाइम में नहीं मिल सकती, बट विंड एनर्जी हमेशा अवेलेबल रहती है, रात हो बारिश हो, इट्स वेदर इंडिपेंडेंट। सो और एक और चीज़ कि विंड एनर्जी को यूटिलाइज करने के लिए खाली एक ही मशीनरी है अभी तक जो विंड मिल्स है, एंड इट डिजर्व्स मोर। सो उससे हमको आइडिया आया कि व्हीकल्स में ट्रैवल करते उधर भी तो सबसे ज़्यादा विंड आता है, तो उस पर हम लोग ने लगाया मेन।